नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 16 जुलै. आज आपण 16, 17 आणि 18 जुलै या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे पंजाबच्या आसपास एक डीप डिप्रेशन सध्या सक्रिय आहे. याच्यानंतर झारखंडच्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या सक्रिय आहे. यातूनच ॲक्सेस ऑफ मान्सून पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल करत अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे. इकडे अरबी समुद्रावर काल जी ट्रफ लाईन सक्रिय झालेली होती अरबी समुद्रापासून इकडे कर्नाटकपर्यंत, ती आता कमजोर झालेली आहे. त्याच्यामुळे या भागात कोकणातील पाऊस कालपेक्षा आज कमी झालेला आहे. यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं दुपारच्या 3 वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये, तर इकडे अमरावती, अकोल्याचे काही भाग, तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीचे उत्तर भाग, चंद्रपूर, यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत, या भागातून थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. उर्वरित इकडे सातारचा घाटभाग असेल, पुण्याचा घाटभाग, याच्यानंतर कोल्हापूर घाटभाग, हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. मुंबई, पालघर, ठाणे, नाशिकचे पश्चिम भाग कुठेतरी हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सध्या सक्रिय असतील. उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत विशेष पावसाचे ढग सध्या नाहीयेत. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 16 जुलैचा हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर 17 आणि 18 जुलै. तर आज काय परिस्थिती राहील? इकडे अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा हे जे सर्व जिल्हे आहेत, या भागातून आज तुरळक ठिकाणी काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील, पण सार्वत्रिक पाऊस नसेल. त्याच्यानंतर नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग, या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले, तर या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. त्यानंतर पुण्याचा घाटभाग, सातारचा घाटभाग, कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग, हा जो घाटभाग आहे या भागातून अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील. तसेच पालघर, कोकणातील राहिलेला भाग, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात स्थानिक ढग निर्माण झाले, तर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी आजसाठी राहील. मधला जो सर्व पट्टा आहे, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग, अहिल्यानगर, नाशिकचे पूर्व भाग विशेष पावसाचा अंदाज नाही. नाशिकच्या पश्चिम घाटभागात अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील. त्यानंतर 17 जुलै उद्या काय परिस्थिती राहील? तर उद्या सुद्धा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, विदर्भातील हे जे जिल्हे आहेत, तुरळक ठिकाणी मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. पण हा जो पाऊस आहे हा सार्वत्रिक नसेल, कुठेतरी हलका मध्यम, कुठेतरी थोडे पावसाची तीव्रता जास्त राहील. त्यानंतर नांदेड, हिंगोली, अकोला, बुलढाणा, जळगाव हे जे जिल्हे आहेत, स्थानिक ढग निर्माण झाले, तर या भागातून सुद्धा थोड्या क्षेत्रासाठी जोरदार पावसाचे सरी सक्रिय होऊ शकतात, पण सार्वत्रिक नाही. सोलापूर, सांगली, सातारचे पूर्व भाग, पुणे पूर्व भाग, नाशिक मध्य पूर्व भाग, नाशिकचे मध्य आणि पूर्व भाग हे जे जिल्हे आहेत, एकाच दुसरी रिमझिम पावसाची सर आली तर आली. विशेष पावसाचा अंदाज या भागातून उद्यासाठी नाहीये. त्याच्यानंतर नाशिकचा पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग हे जे जिल्हे आहेत, हा जो भाग आहे घाटभाग, या भागातून अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी उद्यासाठी सक्रिय होतील. तसेच लातूर, धाराशिव, बीड, जालना, अहिल्यानगरचे मध्य पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार हे जे जिल्हे आहेत, हा जो पट्टा आहे, या भागातून विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी 17 जुलैसाठी नाहीये. त्यानंतर 18 जुलैला इकडे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, अकोला हा जो पट्टा आहे, या पट्ट्यातून तुरळक ठिकाणी मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय होतील. सार्वत्रिक नसेल, दुपारनंतर हा पाऊस सक्रिय होऊ शकतो. अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा या भागातून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 18 जुलैसाठी आहे. त्याच्यानंतर जळगाव, बुलढाणा, धाराशिव, सोलापूर हे जे जिल्हे आहेत,
या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील, सार्वत्रिक नसेल. सांगली, सातारचे पूर्व भाग, सांगलीचा पूर्व भाग, पुणे पूर्व भाग, नाशिक मध्य आणि पूर्व भाग विशेष पावसाचा अंदाज नाही आहे. हलक्या मध्यम सरी झाल्या तर झाल्या एका दुसऱ्या. विशेष पावसाची शक्यता 18 जुलैसाठी नाहीये. तसेच नाशिकचा पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग, या पश्चिम घाटभागात सुद्धा अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय होतील. पारघर पासून इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई हे जे जिल्हे आहेत या भागातून अधूनमधून रिमझिम पावसाच्या जोरदार पावसाच्या सरी काही भागात 18 जुलैसाठी सक्रिय राहतील. नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडचे पश्चिम भाग विशेष पावसाचा अंदाज 18 जुलैसाठी नाहीये. तर हा झाला आपला 16, 17 आणि 18 जुलैचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 16 जुलैसाठी इकडे गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती या सर्व जिल्ह्यातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसांच्या सरींचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे. तसेच नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे मध्यवर्ती पूर्व पश्चिम तसेच सातारा मध्यवर्ती पूर्व, सांगली, कोल्हापूर हे जे जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. आपल्या अंदाजानुसार इकडे पश्चिम घाटभाग जो आहे, नाशिकचा पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड हलक्या मध्यम पावसाच्या सरी या भागात राहतील. अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला, बुलढाणा या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी 16 जुलैसाठी राहील. तसेच उद्या हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर उद्याचा अंदाज जर पाहायचा गेला तर हवामान अंदाजानुसार इकडे गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नांदेड, लातूर, धाराशिव हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी दिलेला आहे, पण सार्वत्रिक नाही. तसेच हिंगोली, बुलढाणा, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, याच्यानंतर कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजे 17 जुलैसाठी दिलेला आहे. उद्यासाठी विदर्भात थोडेफार पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भात आज सुद्धा तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सध्या सक्रिय आहे. तर हा होता आपला 16, 17 आणि 18 जुलैचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जे अपडेट आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.